वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट मधील प्रॅक्टिस सेट 14.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉइंट, सिंपल इंटरेस्ट. द प्रिन्सिपल इट इज डिनोटेड बाय लेटर P, rate of interest it is denoted by letter R, and time period it is denoted by letter N. What is mean by principal? Principal means deposited money or borrowed money. That means account holders deposit their money in the bank and some people borrowed money. Reason काही असेल, for education, for business or for medical treatment. म्हणजे जो मनी बँकमध्ये डिपॉझिट केला जातो किंवा जो मनी बँकेतून बोरो केला जातो ते म्हणजेच काय आहे, नथिंग बट प्रिन्सिपल. इज इट क्लिअर? देन रेट ऑफ इंटरेस्ट दॅट मीन्स एक्स्ट्रा मनी. जर आपण बँकेत डिपॉझिट मनी केला तर बँक आपल्याला काय करते, एक्स्ट्रा मनी देत असते. त्यानंतर आपण बँकेकडून जर मनी बोरो केला तरीही बँक काय करत असते, एक्स्ट्रा चार्जेस लावत असते. हा जो एक्स्ट्रावाला मनी आहे तो म्हणजेच काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. इज इट क्लिअर? इट इज कॅल्क्युलेटेड एव्हरी 100 रुपीज फॉर ए पिरियड ऑफ 1 year. दॅट मीन्स प्रत्येक 100 रुपीजसाठी आणि प्रत्येक वर्षासाठी. इज इट क्लिअर? इट इज रिटर्न ॲज PCPA. दॅट मीन्स पर सेंट पर ॲनम. इज इट क्लिअर? त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे टाईम पिरियड. दॅट मीन्स N. दॅट मीन्स नंबर ऑफ इयर्स. दॅट मीन्स हा मनी आहे डिपॉझिट केलेला किंवा बॉरो केलेला तो किती टाईम पिरियडसाठी आपण डिपॉझिट केला आहे किंवा बॉरो केला आहे. दॅट मीन्स टाईम पिरियड. इज इट क्लिअर? सो आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सी हिअर, सपोज प्रिन्सिपल आहे 5000, देन रेट ऑफ इंटरेस्ट आहे 2% अँड टाईम पिरियड आहे 2 years. सो 5000 फॉर 2% म्हणजे हेच आपण कसं कॅल्क्युलेट करतो, 5000 इंटू 2%. दॅट मीन्स 2/100. इज इट क्लिअर? या 2 झिरोला हे 2 झिरो कट झालेले आहेत. 52चा 100. दॅट मीन्स फर्स्ट इयरला 100 रुपीज हा इंटरेस्ट आलेला आहे. इज इट क्लिअर? 100 रुपीज इट इज दी इंटरेस्ट. देन नेक्स्ट इयरला सुद्धा काय झालेलं आहे, या 5000 वर अगेन 2%. इज इट क्लिअर? सो अगेन 100 रुपीज म्हणजे 2 वर्षाचा मिळून टोटल 100 + 100 म्हणजे 200 रुपीज हा इंटरेस्ट निघालेला आहे. इज इट क्लिअर? हे जर इयर्स आपण इन्क्रीज करत नेले तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन जरा क्रिटिकल होत जाईल. सो फॉर्म्युला आपण यूज करतो, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × 8. दॅट मीन्स प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम पिरियड अपॉन 100. अपॉन 100 दॅट मीन्स रेट हा पर्सेंटमध्ये असतो त्यामुळं अपॉन 100 आपण घेत असतो. इज इट क्लिअर? सिम्पली याच व्हॅल्यू जर या फॉर्म्युल्यामध्ये पुट केला तर ॲन्सर हे सेम तेच येणार आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट पॉईंट आहे कंपाऊंड इंटरेस्ट. हा पॉईंट स्टँडर्ड 8साठी न्यू पॉईंट आहे. इज इट क्लिअर? आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सेम तेच एक्झाम्पल आपण घेणार आहोत. सी हिअर, प्रिन्सिपल 5000, रेट ऑफ इंटरेस्ट 2% अँड टाईम पिरियड 2 years. इज इट क्लिअर? सो कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होत असतं, पहिल्या वर्षाला दॅट मीन्स फर्स्ट इयरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी 5000 वर 2%. दॅट मीन्स 5000 इंटू 2/100. इज इट क्लिअर? सो या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. सो फर्स्ट इयरचा इंटरेस्ट किती आलेला आहे, 50 × 2 दॅट मीन्स 100. इज इट क्लिअर? फर्स्ट इयरची कंडिशन ही सिम्पल इंटरेस्टसारखीच आहे. सी हिअर, इथं सुद्धा फर्स्ट इयरला 100 रुपीजच आलेला आहे. इज इट क्लिअर? बट इथं नेक्स्ट इयरला काय झालेलं आहे, सी हिअर, हे 100 रुपीज जर आपण पे केली नाहीत बँकेत तर बँक काय करत असते, कंपाऊंड इंटरेस्ट दॅट मीन्स इंटरेस्टवर इंटरेस्ट लावत असते. दॅट मीन्स हे 5000 + 100 दॅट मीन्स 5000 & 100 आणि या टोटल जी अमाऊंट झालेली आहे त्यावर अगेन 2%. इज इट क्लिअर? इथं काय झालेलं आहे, फर्स्ट इयरला सुद्धा 5000 वरच लावला गेला 2% आणि नेक्स्ट इयरला सुद्धा 5000 वरच 2% लावला गेला. दॅट मीन्स फर्स्ट इयरला 100 रुपीज आला आणि नेक्स्ट इयरला सुद्धा 100 रुपीज आला. बट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तसं होत नाही आहे. फर्स्ट इयरला 5000 वर 2% लावला, सो 100 रुपीज इंटरेस्ट आला. त्यानंतर नेक्स्ट इयरला आपण 100 रुपीज पे केले नाहीत, सो हे 100 रुपीज सुद्धा प्रिन्सिपलमध्ये ॲड झाले आणि त्यावर 2% लागला. इज इट क्लिअर? म्हणजे इंटरेस्ट किती निघाला, 102. इज इट क्लिअर? या 2 झिरोला हे 2 झिरो कट, 2 1 चा 2 आणि 5 2 चा 10. दॅट मीन्स इंटरेस्ट हा चेंज झालेला आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट इयरला सुद्धा 100 होता आणि नेक्स्ट इयरला सुद्धा 100च होता. बट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये प्रिन्सिपल
हे सुद्धा नेक्स्ट इयरला चेंज झालेलं आहे आणि त्यानंतर इंटरेस्टसुद्धा नेक्स्ट इयरला चेंज झालेला आहे. थर्ड इयर जर आपण कन्सिडर केलं तर इथं काय होणार आहे, हे प्रिन्सिपल प्लस हा इंटरेस्ट. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5100 प्लस 102. दॅट मीन्स प्रिन्सिपल किती येणार आहे आता 5202. यावर अगेन 2% बँक कॅल्क्युलेट करणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्टमध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो. हे कॅल्क्युलेशन करणं क्रिटिकल होत जाणार आहे. सो आपण फॉर्म्युला यूज करतो. सीधी फॉर्म्युला कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. दॅट मीन्स अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आणि अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली जाते? सी हिअर फॉर्म्युला ऑफ अमाऊंट ए इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट. दॅट मीन्स आर अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू एन. एन मीन्स टाईम पिरियड. इज इट क्लिअर? सिम्पली हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 14.1. फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द अमाउंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द अमाउंट ॲट CI. दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट. हे फॉर्म्युले आत्ताच आपण स्टडी केलेले आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रिन्सिपल इन रुपीज 2000, रेट PCPA दॅट मीन्स 5% अँड ड्युरेशन 2 years. इज इट क्लिअर? सो या लेक्चरला आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे एक्झाम्पल कव्हर करूया. सो फर्स्ट वन आत्ता सॉल्व करूया. सो लेट स्टार्ट. जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण मेन्शन करूया. गिवन प्रिन्सिपल. प्रिन्सिपल दिलेला आहे. इट इज डिनोटेड बाय लेटर P. इज इट क्लिअर? 2000 रुपीज. त्यानंतर रेट दिलेला आहे. इट इज डिनोटेड बाय लेटर R. इज इट क्लिअर? 5 PCPA किंवा 5% असं लिहिलं तरी चालेल. 5 PCPA दॅट मीन्स पर्सेंट पर ॲनम. आणि ड्युरेशन दिलेलं आहे. ड्युरेशन दॅट मीन्स टाईम पिरियड इज डिनोटेड बाय लेटर N. ड्युरेशन आहे 2 years. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे? आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि CI दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी नो दी फॉर्म्युला ऑफ अमाऊंट. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. नाउ we have to calculate first amount. Is it clear? So formula of amount A is equal to P in bracket 1 plus R upon 100 whole raised to N. Is it clear? Simply values put करूया. Principal 2000 in bracket 1 plus rate किती आहे 5%. That means 5 upon 100. 5% that means 5 upon 100 raised to N. That means duration 2 years. That means bracket square. Is it clear? So 2000 as it is. इथं कट करता येईल आपल्याला. 5 ने कट केलं. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जेवढं आणता येईल तेवढं आपण आणूया. 5 1 चा 5, 5 2 चा 10 आणि हा 0. इज इट क्लिअर? अगेन कट होत नाही. सो आपण हीच व्हॅल्यू ड्रॉप डाऊन करूया. 1 प्लस इथं 1 अपॉन 20. इज इट क्लिअर? ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? तर आपण काय करत असतो? डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. डिनॉमिनेटर सेम करायची प्रोसेस आपण ऑलरेडी लर्न केलेली आहे. 1ला डिनॉमिनेटर 1 असणार आहे. त्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. 20 इंटू 1 अगेन 1 इंटू 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 20 into 1 20. See here carefully. 20 into 1 20 plus 1 into 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतो आहोत. 1 into 1 1. इज इट क्लिअर? अपॉन 1 into 20 दॅट मीन्स 20. सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन हा डिनॉमिनेटर काय केलेला आहे सेम करून घेतलेला आहे. ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 2000 ॲज इट इज. त्यानंतर 20 प्लस 1 दॅट मीन्स 21 अपॉन 20 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय हीच टर्म दॅट मीन्स ही फ्रॅक्शन 20 अपॉन 21 अपॉन 20 हे 2 टाइम्स आपण लिहू शकतो. सी हिअर आपण या साईडला रफ वर्क करूया. रफ वर्क.
इज इट क्लिअर? या रफ वर्कमध्ये स्क्वेअरचा कन्सेप्ट सुरुवातीला आपण समजून घेऊया. सपोज आपण फाय स्क्वेअर म्हटलं तर यामध्ये फाय हा बेस आहे आणि स्क्वेअर दॅट मीन्स हा बेस आपण 2 टाइम्स लिहित असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स फाय इंटू फाय. इज इट क्लिअर? सपोज आपण 3 स्क्वेअर घेतलं तर 3 इंटू 3. इज इट क्लिअर? त्यानंतर सपोज आपण 3 क्यूब घेतला तर 3 इंटू 3 इंटू 3. दॅट मीन्स ही जी पॉवर आहे ते आपण तेवढ्या टाइम्समध्ये हा बेस लिहित असतो. इज इट क्लिअर? सो इथं स्क्वेअर आहे दॅट मीन्स हीच फ्रॅक्शन आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो 2000 मल्टिप्लाय बाय 21 अपॉन 20. अगेन 21 अपॉन 20. इज इट क्लिअर? सो इथं आता कट करता येईल. या 2 झिरोजला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? अगेन कट करता येईल. 2 1 2, 2 1 2 आणि हा 0. इज इट क्लिअर? अगेन कट करता येईल. 2 1 2 आणि 2 5 10. इज इट क्लिअर? म्हणजे रिमेनिंग जे आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 5 इंटू 21 इंटू 21. इज इट क्लिअर? एवढंच राहिलेलं आहे. सो सिम्पली आता हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 21 इंटू 21 हे आपण रफमध्ये करून घेऊया. सी हिअर या बाजूला आपण रफ वर्क करतो आहोत. इज इट क्लिअर? तर 21 इंटू 21 आपण करून घेऊया. वी नो दॅट दी 21 स्क्वेअर हा काय आहे? 441. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 441ला आता 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो 441 मल्टिप्लाय बाय 5 हे आपण करून घेऊया. 5 1 5, 5 4 20, अगेन 5 4 20 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 22. इज इट क्लिअर? आपला ॲन्सर काय आलेला आहे? या मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर 2205. इज इट क्लिअर? म्हणजे ही आपली अमाऊंट निघालेली आहे. सी हिअर ही आपली अमाऊंट निघालेली आहे. अमाऊंट इन रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला सी आय दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा फाइंड आउट करायचा आहे. सो सी हिअर दिस अमाऊंट इन रुपीज. त्यानंतर we have to find out compound interest. That means we know the formula. Compound interest is equal to A minus P. Is it clear? Simply values put करूया. A आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे. That means 2205 मायनस प्रिन्सिपल. इथं आपण लिहिलेलं आहे प्रिन्सिपल 2000. Is it clear? सो सिम्पली हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. 5 minus 0, 5, again 0 minus 0, 0, again 2 minus 0, 2. Is it clear? And 2 minus 2, 0. That means आपला आन्सर किती आलेला आहे? CI. That means compound interest is equal to 205 rupees. Is it clear? हाच आपला क्वेश्चन होता की आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायची होती आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा होता. क्लिअर? या साईडचं आहे ते आपलं रफ वर्क आहे. हे अंडरस्टँडिंगसाठी आपण इथं करून घेतलेलं आहे. इज इट क्लिअर? सो हे आपलं पहिल्या एक्झाम्पलचं सोल्युशन आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन. सी दी नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड वन. प्रिन्सिपल आहे 5000 रुपीज. त्यानंतर रेट आहे 8% आणि ड्युरेशन आहे 3 years. सॉल्व करूया. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. सो गिवन प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल दॅट मीन्स P इट इज 5000 रुपीज. त्यानंतर रेट दिलेला आहे R इट इज 8%. दॅट मीन्स 8 PCP आणि ड्युरेशन दिलेला आहे दॅट मीन्स टाइम पिरियड N इट इज 3 years. इज इट क्लिअर?
So we have to find out amount and compound interest. So first amount calculate करूया. Amount, formula of amount P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to n. Simply values put करूया. Principal 5000, त्यानंतर 1 प्लस रेट किती आहे 8%, दॅट मीन्स 8 अपॉन 100 रेज टू ड्युरेशन 3 years, दॅट मीन्स ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो 5000 ॲज इट इज आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. कट करता येईल इथं आपल्याला 2नी जर कट केलं तर 8चा हाफ 4. इज इट क्लिअर? त्यानंतर 100चा हाफ 50. इज इट क्लिअर? अगेन 2नी कट करता येईल. 2 2चा 4, अगेन 50चा हाफ 25. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला आपण काय लिहू शकतो 5000 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अपॉन 25. इज इट क्लिअर? 2 अपॉन 25 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो डिनॉमिनेटर सेम करून घेऊया क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. इथं 1ला डिनॉमिनेटर 1 असणार आहे, दॅट मीन्स 25 1चा 25, 5000 ॲज इट इज. 25 1चा 25 प्लस 2 1चा, सी हिअर केअरफुली, इथं डिनॉमिनेटर 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स 25 1चा 25 आणि 2 1चा 2. इज इट क्लिअर? अपॉन 1 इंटू 25, दॅट मीन्स 25 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो 5000 ॲज इट इज 25 प्लस 2, दॅट मीन्स 27 अपॉन 25 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? हा ब्रॅकेट क्यूब आहे, दॅट मीन्स ही जी फ्रॅक्शन आहे ती आपण 3 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5000 इंटू 27 अपॉन 25 इंटू 27 अपॉन 25 इंटू 27 अपॉन 25. इज इट क्लिअर? सो इथं कट करता येईल. 25 1चा 25 आणि 25 2चा 50. इज इट क्लिअर? हे 2 0 ॲज इट इज. अगेन आपल्याला कट करता येईल या 25 1चा 25 आणि 25 8चा 200. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. आता कटआउट काही होत नाही आहे. सो इथं 8 आहे इंटू 3 टाइम्स 27, दॅट मीन्स 27 इंटू 27 इंटू 27. इज इट क्लिअर? अपॉन 25. इज इट क्लिअर? सो सिम्पली सुरुवातीला आपण 27 इंटू 27 इंटू 27 हे मल्टिप्लिकेशन रफमध्ये करून घेऊया. सो इथं रफ वर्क आहे. रफ वर्क 27 इंटू 27, दॅट मीन्स वी नो दॅट दी 27 स्क्वेअर. स्क्वेअर किती आहे 729. या 729ला आपण 27नी अगेन मल्टिप्लाय करूया. 729 मल्टिप्लाय बाय 27. इज इट क्लिअर? सो 7 9 जा 63, 7 2चा 14 प्लस हे कॅरी झालेले 6, दॅट मीन्स 22 कॅरी होतील. 7 7चा 49 आणि कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 51. इज इट क्लिअर? त्यानंतर 2नी मल्टिप्लाय करूया. 9 2चा 18 कॅरी 1 होतील. त्यानंतर 2 2चा 4 आणि हे कॅरी झालेले 1, दॅट मीन्स 5 आणि 7 2चा 14. इज इट क्लिअर? सो ही ॲडिशन घ्यावी लागेल. 3 ॲज इट इज 8 प्लस हे 6, त्यानंतर 5 प्लस 4 9 आणि हे 1, दॅट मीन्स 27 इंटू 27 इंटू 27 हे आलेलं आहे 19,683. सो इथं आपण ते मेन्शन करूया. इज इट क्लिअर? 8 ॲज इट इज 8 इंटू 19683 अगेन डिवायडेड बाय 25. इज इट क्लिअर? आता या नंबरला अगेन आपल्याला 8नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण रफमध्ये करून घेऊया. 19683 मल्टिप्लाय बाय 8. 8नी जर आपण मल्टिप्लाय केलं तर 8 3चा 24. इज इट क्लिअर?
8 8चा 64 आणि हे कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 66 जितलं. त्यानंतर 8 6चा 48 आणि हे कॅरी झालेले 6 दॅट मीन्स 54 जितलं. त्यानंतर 8 9चा 72 आणि कॅरी झालेले 5 दॅट मीन्स 77 आणि 8 1चा 8 आणि हे कॅरी झालेले 7 दॅट मीन्स 15 जितलं. म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे मल्टिप्लिकेशन हे आलेलं आहे जितलं. सो आपण इथं मेन्शन करूया. सी हियर 15746 जितलं. अगेन डिवायडेड बाय 25. तर 25नी डिवाइड करायचं आहे. पण रफमध्ये करूया. सी हियर केअरफुली कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करून घ्यावे लागणार आहेत. 25नी डिवाइड करायचं आहे 15746 जितलं. सो सुरुवातीला इथपर्यंत आपण भाग पाडू शकतो जितलं. 25 6चा 150. सो आपण 6नी डिवाइड करूया. 25 6चा 150 जितलं. सो सबट्रॅक्शन 7 राहतील 0 0. त्यानंतर 4 ड्रॅग केले 74 झाले जितलं. 25 2चा लागेल कारण 3चा 75 होतो आहे. सो 2चा घ्यावा लागेल 50 जितलं. सो सबट्रॅक्शन 4. त्यानंतर 7 - 5 2 जितलं. त्यानंतर हे 6 ड्रॅग करूया. त्यानंतर 25 9चा लावता येईल. 25 9चा 225 जितलं. सो हे सबट्रॅक्शन 6 - 1 1 जितलं. 4 - 2 2 आणि हा 0 जितलं. त्यानंतर हे 4 ड्रॅग केले 214 नंबर तयार झाला. अगेन 25 8चा लावता येईल. 25 8चा 200 जितलं. सो रिमेनिंग 14. त्यानंतर 25पेक्षा हा 14 छोटा होतो आहे. सो आपण 0 घेतला जितलं. सो इथं पॉईंट द्यावा लागेल जितलं. सो 25 5चा 125 जितलं. सो हे सबट्रॅक्शन 10 - 5 दॅट मीन्स 5 अगेन 4 - 3 दॅट मीन्स 1 आणि हा 0 जितलं. अगेन आपण 0 घेऊया. अगेन 25 6चा 150 जितलं. सो इथं रिमाइंडर 0 0 जितलं. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे हे डिवायडेशन. ॲन्सर आपलं 6298.56 जितलं. ही आपली अमाऊंट आलेली आहे इन रुपीज जितलं. इट इज आवर ॲन्सर. अमाऊंट आलेली आहे. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. रफ वर्क फक्त इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस आपल्याला करावं लागेल. ही अमाऊंट आहे. देन वी हॅव टू फाइंड आउट कंपाऊंड इंटरेस्ट जितलं. सो CI फॉर्म्युला काय आहे A - P जितलं. अमाऊंट पुट करूया. आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे 6298.56 जितलं. मायनस प्रिन्सिपल काय आहे गिवन 5000 जितलं. सो हे पण आपण रफमध्ये करून घेऊया. सी हिअर केअरफुली इथंच करून घेऊया. 6298.56 जितलं. मायनस 5000 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यावा लागतो जितलं. हे सबट्रॅक्शन 6 ॲज इट इज 5 ॲज इट इज 8 9 2 आणि 1 जितलं. सो आपला ॲन्सर काय आलेला आहे CI दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट 1298.56 in rupees जितलं. इट इज आवर फायनल ॲन्सर. सी हिअर राईट साईडला जे आपण केलेलं आहे ते रफ वर्क आहे. सो आपण
एक लाईन ड्रॉ करूया पूर्ण. राईट साईडचं रफ वर्क आहे. जितल्या आणि हे आपलं सोल्युशन आहे पूर्ण. सेकंड एक्झाम्पलचं सोल्युशन आहे जितल्या. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सी दी थर्ड एक्झाम्पल. प्रिन्सिपल आहे 4000, रेट आहे 7.5 PCPA, दॅट मीन्स पर्सेंट, आणि ड्युरेशन आहे 2 इयर्स. सॉल्व करूया. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. प्रिन्सिपल P इट इज 4000 रुपीज. जितलं 4000 रुपीज. त्यानंतर रेट आहे दॅट मीन्स R इट इज 7.5% किंवा PCPA. जितलं. त्यानंतर ड्युरेशन आहे दॅट मीन्स टाईम पिरियड. ड्युरेशन दॅट मीन्स N इट इज 2 इयर्स. जितलं. So we have to find out amount and compound interest. जितलं. So we know the formula of amount. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to N. Bracket raised to N. Simply values put करूया. Principal आहे 4000. in bracket 1 plus rate आहे 7.5. 7.5 upon 100. जितलं. whole raised to 2. जितलं. टाइम पिरियड आहे 2. दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर. जितलं. सो सिम्पली कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, हा पॉईंट शिफ्ट करूया. सी हिअर रफ वर्कमध्ये करूया. रफ वर्क हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. पॉईंट कसा शिफ्ट करतो आपण, 7.5 अपॉन 100 आहे. जितलं. दॅट मीन्स हा जर पॉईंट आपण 1 डिजिटने शिफ्ट केला, जितलं, तर वर 75 तयार होईल. जितलं. 1 डिजिटने शिफ्ट केला दॅट मीन्स 100वर आपल्याला 10 एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. जितलं. सो हाच नंबर कसा तयार झाला, 75 अपॉन 1000. सो राईट हिअर 1 plus 75 upon 1000. जितलं. ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर हे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. कट करता येईल, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणता येईल तेवढं आपण आणायचं आहे. 25ने कट करता येईल. 25 3चा 75, 25 4चा 100 आणि हा 0 ॲज इट इज. जितलं. अगेन कट करता येत नाही. सो नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया. 4000 1 plus in bracket 1 plus 3 upon 40. जितलं. 3 upon 40 ब्रॅकेट रेज टू 2 दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर. जितलं. त्यानंतर 4000 ॲज इट इज. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स इथं डिनॉमिनेटर 1 आहे. जितलं. 41चा 40 प्लस 3 3. जितलं. दॅट मीन्स 40 प्लस 3 अपॉन 41चा 40. जितलं. ब्रॅकेट स्क्वेअर दॅट मीन्स 4000 ॲज इट इज 43 अपॉन 40. जितलं. ॲडिशन घेतलेले आहे इंटू 43 अपॉन 40. जितलं. आणि ब्रॅकेट स्क्वेअर दॅट मीन्स हीच फ्रॅक्शन आपण 2 टाइम्स लिहू शकतो. जितलं. सो 4000 इंटू 43 अपॉन 40 इंटू 43 अपॉन 40. जितलं. सिम्पली इथं कट करता येईल आपल्याला. या 0ला हा 0 कट. जितलं. अगेन या 0ला हा 0 कट. 4नी कट करता येईल. 4 1चा 4 आणि 4 10चा 40. जितलं. अगेन 2नी कट करता येईल. 2 2चा 4 आणि 2 5चा 10. जितलं. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 5 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 43 इंटू 43 हे रिमेनिंग आहे. सो 5 अपॉन 2 इज इक्वल इंटू 43 इंटू 43. इज इक्वल. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. 43 इंटू 43. सी हिअर कॅल्क्युलेशन करताना चूक करायची नाही आहे. 3 3चा
9 and 3 4 12. इज इट क्लिअर? 0 त्यानंतर 4 3 12 कॅरी 1 होतील. 4 4 16 आणि हा 1 दॅट मीन्स 17. इज इट क्लिअर? ॲडिशन घेऊया. 9 2 + 2 4 7 + 1 8 आणि हा 1 दॅट मीन्स 43 × 43 हे मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे? 1849. सो राईट हियर 5/2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 1849. इज इट क्लिअर? अगेन याला 5ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो इथं आपण करून घेऊया. 1849 मल्टिप्लाय बाय 5. इज इट क्लिअर? 5ने मल्टिप्लाय करूया. 5 9 45 कॅरी 4 होतील. त्यानंतर 5 4 20 आणि कॅरी झालेले 4 दॅट मीन्स 24. इज इट क्लिअर? त्यानंतर 8 5 40 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 42. इज इट क्लिअर? आणि 5 1 5 आणि हे 4 दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आता आपण घेतलं. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन हे किती आलेलं आहे? सी हियर 9245. 9245 अगेन डिवायडेड बाय 2. तर हे डिव्हिजन आपण रफमध्ये करून घेऊया. सी हियर 9245 डिवायडेड बाय 2. इज इट क्लिअर? 2ने सिम्पली कट करायचं आहे. 2 4 8. इज इट क्लिअर? रिमेनिंग 1. त्यानंतर 2 ड्रॅग होतील. 12 झाले. 2 6 12 0. त्यानंतर 4 ड्रॅग केले. 2 2 4. इज इट क्लिअर? 0 अगेन 5 ड्रॅग केले. इज इट क्लिअर? 5 ड्रॅग केले. सो 2 2 लागेल. 2 2 4. 1 रिमेनिंग. 2 पेक्षा हा छोटा होतो आहे. सो आपण 0 घेतला दॅट मीन्स इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 5 10. इज इट क्लिअर? 0 0 म्हणजे हे आन्सर आपलं काय आलेलं आहे? 4622.5. दॅट मीन्स अमाऊंट निघालेली आहे. अमाऊंट इज इक्वल टू हे डिव्हिजन आपण इथं घेतलेलं आहे. 4622.5 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर ही अमाऊंट निघाली आणि आता आपल्याला CI दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो नाउ कंपाऊंड इंटरेस्ट we know that the formula A minus P. Is it clear? Compound interest is equal to A minus P. That means amount आत्ताच आपण फाइंड आउट केली आहे 4622.5. Is it clear? मायनस प्रिन्सिपल काय होतं 4000. Is it clear? सो सिम्पली हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट इथं आपण रफमध्ये करून बघूया. सी हियर ही सबट्रॅक्शन घेत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट आपल्याला मेन्शन करायचा आहे. 4622.5 मल्टिप्लाय बाय 4000. इज इट क्लिअर? पॉईंटच्या खाली पॉईंट 5 पॉईंटच्या खाली पॉईंट 226 आणि हा 0. दॅट मीन्स आपला आन्सर किती आलेला आहे 622.5 रुपीज. इज इट क्लिअर? हा कंपाऊंड इंटरेस्ट निघालेला आहे. दॅट मीन्स CI. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. आपण अमाऊंटसुद्धा फाइंड आउट केलेली आहे आणि त्यानंतर CI दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा फाइंड आउट केलेला आहे. इज इट क्लिअर? या साईडचं आपलं रफ वर्क आहे. आपण लाईन ड्रॉ केलेलीच आहे. सी हियर आपल्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे आहे. त्यामध्ये मिस्टेक होता कामा नये. इज इट क्लिअर? हे आपलं सोल्युशन आहे थर्ड एक्झाम्पलचं. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.